नमस्कार. तर आज आहे अंगारक संकष्टी चतुर्थी आणि ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि हा जो काळ आहे तो खूप खास असतो. अंगारकी चतुर्थी जी सर्वात शक्तिशाली चतुर्थी मानली जाते आणि ज्यांना कुणाला संकष्टी चतुर्थीची सुरुवात करायची असेल म्हणजे चतुर्थी व्रताची सुरुवात करायची असेल तर ते देखील ह्या चतुर्थीपासून सुरुवात करू शकतात, म्हणजेच अंगारकी चतुर्थीपासून. तर अंगारकी चतुर्थीची मंगलकारी आणि विघ्नहर्ता गणेशाची पूजा केल्यानं आपल्या जीवनातील सर्व अडथळे आहेत ते दूर होतात आणि यासोबतच आपल्या ज्या इच्छा आहेत त्याही पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा असते. म्हणून अंगारकी चतुर्थीला उपवास केला जातो. गणपती बाप्पाची पूजा करून रात्री चंद्राला प्रार्थना केली जाते, त्यानंतर उपवास सोडला जातो. तर अंगारकी चतुर्थीचा आता आपल्याकडे बघा, पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याची कृष्ण पक्षाची जी चतुर्थी असते 5 मे 2026 रोजी, तर सकाळी 5:24 हे सुरू होते आणि 6 मे 2026 रोजी सकाळी 7:51 संपते. तर चतुर्थीचे चंद्रदर्शन 5 मेच्या रात्री होणार असल्यानं या दिवशी चतुर्थीचे व्रत पाळले जाईल आणि पूजा केली जाईल. म्हणजेच 5 मे 2026 रोजी मंगळवार असल्याने या दिवसाला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणलं जातं. तर बघा, इतर चतुर्थीच्या तुलनेत अंगारकी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्यानं अनेक पटीनं अधिक फळ मिळतं असं मानलं जातं. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्याने अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा करावी, यामुळे मंगळ दोष दूर होतो. याशिवाय अंगारकी चतुर्थीचा उपवास केल्यानं जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात. तर अंगारकी चतुर्थीला ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला सकाळी स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे, यानंतर हातात पाणी घेऊन आपल्याला गणपतीचे स्मरण करायचं आहे आणि उपवास व पूजेचा संकल्प आपल्याला करायचा असतो. मग पाटावर आपल्याला लाल वस्त्र पसरून गणपतीच्या मूर्तीची स्थापना करायची. मूर्ती असल्यास तिला गंगाजलाने अभिषेक करायचा, अन्यथा आपण गंगाजलसुद्धा शिंपडू शकतो. यानंतर अक्षता, हळदी, कुंकू, फुलं, धूप, दिवा याने गणपतीची पूजा करायची आणि त्यांना दुर्वा अर्पण करायचे असतात. मग गणपती बाप्पाला मोदक किंवा लाडू अर्पण करतात. श्री गणेशाचा ओम गणपते नमः हा मंत्र आपल्याला जप करायचा असतो आणि संकष्टी चतुर्थीची कथा वाचली जाते, गणपतीची आरती केली जाते. पूजेमध्ये जाणून बुजून किंवा न कळत झालेल्या चुकांसाठी क्षमासुद्धा मागायची असते. तर रात्री चंद्र उदयानंतर चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करून आपल्याला त्यांची पूजा करायची असते आणि यानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो. तर बघा, गणेश उपासनेत चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे आणि हीच चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अनन्यसाधारण असं महत्त्व येतं. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका चतुर्थी असं म्हटलं जातं. तर मंगल ग्रहाशी संबंधित त्या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्य लाभ, त्याचबरोबर कार्यसिद्धीस हितकारक असल्याची धार्मिक श्रद्धासुद्धा आहे. तर या दिवशी भक्त श्री गणेशासाठी उपवास करतात. हा दिवस अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणूनही प्रसिद्ध आहे. तर महाराष्ट्रात गणेश भक्ताकडून हा उपवास विशेष श्रद्धेने पाळला जातो आणि गणेश मंदिरामध्ये या दिवशी विशेष पूजा अर्चासुद्धा केली जाते. तर अंगारकी संकष्टी चतुर्थीचं जे महत्त्व आहे ते म्हणजे गणेश पुराण आणि स्मृतिकस्तुभ यांसारख्या वैदिक ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं आहे. अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो. या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्यानं जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात. बुद्धी, विवेक आणि समृद्धीचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची या दिवशी विशेष पूजा करून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागितला जातो. तर साधारणपणे 6 महिन्यातून एकदा ही चतुर्थी येते, पण 2026 ह्या वर्षात ग्रह नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळं 3 वेळा हा योग येत आहे. यावर्षी 6 जानेवारी, 5 मे आणि 29 सप्टेंबर ह्या 3 दिवशी अंगारकी चतुर्थी आहे. तर गणेश पुराणातील उपासखंडानुसार पृथ्वी देवीने ऋषी भरद्वाज यांचा पुत्र, ज्यांचे नाव होते मंगळ, याला 7व्या वर्षापर्यंत वाढवले आणि नंतर त्याला पित्याकडे परत दिले. पित्याकडून त्याने वेद पुराणांचे ज्ञान प्राप्त केले. मंगळाला भगवान श्री गणेशाविषयी अपार भक्ती होते. गणेशाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्याने तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला.
ऋषी भरद्वाजाने त्याला गणपती मंत्र दिला आणि गणेशाची उपासना करण्यास सांगितले. मंगळाने अनेक वर्ष मनोभावे तप केले. माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने त्याला आपले विराट रूप दाखवून दर्शन दिले. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशाने वर मागण्यास सांगितले. मंगळ म्हणाला, हे प्रभू, मला स्वर्गात सर्व देवांसोबत अमृत पान करण्याचे सौभाग्य मिळावे. माझे नाव तिन्ही लोकात प्रसिद्ध व्हावे. तसेच ज्या दिवशी मला तुमचे दर्शन झाले म्हणजेच माघ कृष्ण चतुर्थी, तो दिवस विशेष मानला जावा आणि त्या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना त्यांचे इच्छित फळ मिळावे. भगवान गणेशाने त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. पुढे त्यांनी सांगितले की तुझे नाव आता अंगारक म्हणून ओळखले जाईल आणि हा दिवस अंगारक किंवा अंगारकी चतुर्थी म्हणून साजरा केला जाईल. तर या दिवशी व्रत करून गणेशाची उपासना करणाऱ्यांना इच्छापूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर अंगारकी संकष्टी चतुर्थीचे जे व्रत आहे तर त्या व्रतासाठी पण बघा, ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असतो तर मंगळ ग्रहाच्या दोषामुळे येणाऱ्या विवाह अडचणी दूर होतात. त्याचबरोबर अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास संपूर्ण वर्षातील संकष्टी चतुर्थी व्रताचे तुम्हाला पुण्य प्राप्त होते. सुख, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्यविषयक अडचणी असतील तर त्या दूर होतात. जीवनातील सर्व अडथळे दूर होतात व बुद्धी वाढते. मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक कार्यात यश प्राप्ती होते. पापामधून मुक्ती मिळते. तर मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी संबोधले जाते आणि तिचे पावित्र्य फार मोठे आहे. मंगळ दोष असलेल्यांनी ह्या दिवशी केलेली श्री गणेशांची पूजा संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्य लाभ, त्याचबरोबर कार्यसिद्धीस गुणकारी मानली जाते. तर अंगारकी जी संकष्टी चतुर्थी आहे हा मोक्षदायक दिवस मानला जातो. म्हणूनच या दिवशी महागणपतीची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्यानं जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनासाठी आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणून या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. तर ज्यांना कोणाला संकष्टी व्रताची सुरुवात करायची असेल तर ते आजपासून करू शकतात. पण काही जणांना म्हणजे तब्येतीच्या काही अडचणी असल्यास उपवास करता येत नाही तर त्यांनी फक्त अंगारकीचा उपवास केला तरी तुम्हाला वर्षभरात ज्या संकष्टी येतात तर त्या सगळ्या संकष्टीचं पुण्य किंवा फळ आहे ते एका संकष्टीत मिळून जातं. तर तुम्ही फक्त अंगारकी संकष्टीसुद्धा करू शकता. गणपती बाप्पा मोरया.